मंचावर उपस्थित असलेले आपले कुंभ मंत्री गिरीश महाजनजी, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, भारतीताई पवार, आपल्या लोकप्रिय आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी ढिकले, राहुलजी अहेर, श्री विजय चौधरी, सुनीलजी केदार, बबनरावजी घोलप, बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे, रवीजी अनासपुरे, लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण, प्रदीप पेशकर, यतीन कदम, आशिष नाहर, सुनील बच्छाव, गिरीश पालवे, विजय साने, रश्मिताई हिरे, सुनील देसाई, श्याम बडोदे, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपले सर्व उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज नाशिकमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्रभू श्रीरामाला मी नमन करतो। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः, अशा प्रभू श्रीरामाच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो। मी प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करतोय, पण काल परवा दोन भाऊ येऊन गेले, नाशिकमध्ये आले पण रामाची आठवणच झाली नाही। नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मानला नाही, आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही, और जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। बंधू भगिनींनो, अलीकडच्या काळात काही लोक म्हणायला लागले, देव खरंच आहेत की नाही असा प्रश्न काही लोकांना पडायला लागला। देवाची खिल्ली काही लोक या ठिकाणी उडवायला लागले, पण जाऊ द्या, त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही। मी एवढंच सांगू इच्छितो की या नाशिक शहरामध्ये खऱ्या अर्थानं जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे। माझी खिल्ली उडवली गेली, म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? खऱ्या अर्थानं हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय। मी त्यानंतर ही तक्रार नाही केली की मी नाशिक दत्तक घेतलं। 2017 साली आणि 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो, 2च वर्ष मला मिळाले, पण याची तक्रार मी केली नाही, कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत। विरोधी पक्ष नेता म्हणून देखील जेव्हा कोविडचा काळ होता, त्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे हे उबाठाचे, मनसेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते, त्यावेळी या नाशिकमध्ये हा देवाभाऊ आला होता आणि या ठिकाणच्या प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये आणि ICU पर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता। पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा नाशिकला आले? मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो, पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं। अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत। आणि म्हणून काळजी करू नका, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजही मी तुम्हाला सांगतो, नाशिकशी माझं नातं तेच आहे, कालही होतं आजही आहे।